गणपत गायकवाडीने जो गोळीबार केला त्याचं पटकन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं. कोणी मागितलं होतं? सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? आलं. मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मिंद्याची सांगितली, यांची शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही, मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं, आयोगाकडे मागितलं. आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेलं आहे. हा फरक लक्षात घ्या. हे जरा मला बोलू द्या ना जरा थोडा वेळ. तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं. पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही न मागता दिलं सोडून. आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही, कारण गणपत गायकवाडांनी कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही. मी गणपत गायकवाडांची बाजू घ्यायला आलो नाही, अजिबात नाही. पण गणपत गायकवाडांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. आणि या मिंदेनीच मला गुंड बनवलं. कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली, तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवेल. पण त्याच्या बरोबरीने त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की माझे करोडो रुपये मिंदेंकडे आहेत, करोडो रुपये. मिंदे आणि मिंदेच्या पोरांनी कदाचित त्यांच्या वाटेत येणारा काटा त्याला उचकवून असा बाजूला केला असेल की आता तुरुंगात चढला की त्या मतदारसंघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला. गणपत गायकवाड कदाचित तुरुंगात जातील, आजही तुरुंगातच आहे. गुन्हा सिद्ध होईल कारण त्यांनी कबुलीच दिलेली आहे. पण मिंदेंकडे करोडो रुपये आहेत आणि मिंदेंमुळे याला गुंडगिरी करावी लागले. त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही, त्याचा राजीनामा, त्याला अटक होणार आहे की नाही. आता बघूया मोदी गॅरंटी कोणाला पावते. मिंदेला पावते का त्यांच्याच भाजपच्या आमदाराला पावते ते बघूया. मोदी गॅरंटी येतच नाही 19 तारखेला. कुछ भी करो, भ्रष्टाचार करो, भाजपा में आ जाओ, आपको पद मिलेगा, मोदी गारंटी है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.